सकाळ जर सुपर वाव करायची असेल तर तुम्हाला असं काहीतरी करायला हवं बरं का. आणि जे मी आठवड्यातून 4-5 वेळा तरी करते बरं का. कारण मी रात्री माझं किचन अगदी स्वच्छ आणि लख्ख करून ठेवलेलं असतं. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर जर गॅसची पूजा करून मी माझ्या दिवसाची सुरुवात केली तर माझा अख्खा दिवस अतिशय सुंदर जातो. तुम्हालाही असंच करायचं आहे का? तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बरं का. तर नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मस्त आणि गरमागरम चहासोबत अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, मस्त असा गरमागरम चहा ठेवलेला होता. आषाढी एकादशीची सकाळ होती, उपवास होता. आमचा दोघांचा चहा रेडी होता. त्याआधी शिवमला दूध देऊन घेतलं. शिवमच्या दुधातही मी थोडासा चहा ॲड करत असते, त्यामुळे त्याचा रंग तसा आहे. त्यानंतर मस्तपैकी उंबरठा स्वच्छ करून घेतला. त्यावरती छान मस्त सुरेख अशी रांगोळी काढून घेतली. थोडंसं गडबडलेलं आहे, तुम्हाला कळालं तर मला नक्कीच सांगा. त्यानंतर मस्त अशी सकाळची देवपूजा केली. देवपूजा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा नक्कीच सांगा. तर सकाळी सकाळी मस्त उंबरठा पूजन केलं आणि देवपूजा केली की पूर्ण दिवस अगदी टकाटक गेलं म्हणून समजा. तर सकाळी वरईचा भात आणि आमटी केलेली होती. त्यानंतर दुपारी मी बाजारात गेले होते, थोड्याशा भाजीपाला वगैरे आणायचा होता. तर आज थोडं कामानिमित्त आम्ही तळेगाव दाभाडे येथे गेलेलो होतो. तर तळेगावचा बाजार भरपूर गर्दी असते, पण जेवढ्या मला क्लिप्स घेता आल्या तितक्या मी घेतलेल्या आहेत. पण नंतर भरपूर प्रमाणात पाऊस यायला लागला, त्यामुळे मग मी काही जास्त काही क्लिप घेतलेल्या नाही आहेत. पण भाजीपाला अतिशय छान मस्त ताजा असतो, पण रेटही तितकाच जास्त आहे असं मला वाटतं. कारण देहू रोड मार्केटमध्ये आणि त्यापेक्षा आमच्या साईनगरमध्ये जिथे बाजार भरतो तिथे रेट थोडाफार कमी असतो असं मला वाटतं. तर भरपूर प्रचंड पाऊस पडून गेला. त्यानंतर मी आणलेली आहे मिरची, आणली आहे काकडी, आणलेली आहे कोथिंबीर, आणलेली आहे. त्यानंतर भरपूर पावटा आणला आहे, मला खूप आवडतो. त्यानंतर टोमॅटो आणलेले आहेत. तर एवढी सगळा भाजीपाला आणलेला आहे. त्यानंतर भरपूर कामं आवरायचं आहे. संध्याकाळी खिचडी बनवायची आहे साबुदाण्याची. त्यानंतर मला माझ्या कामात मदत करण्यासाठी शिवमसुद्धा रेडी आहे बरं का. तर घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तो मला छानपैकी मदत करत असतो आणि या गोष्टींची सवय त्यालाही लागावी म्हणून मी त्या गोष्टी आवर्जून त्याला सांगत असते. तर आता हा भाजीपालाही मला स्वच्छ करायचा आहे. तर सकाळी वरई भात केलेला होता मी जसं की तुम्हाला सांगितलं. तर संध्याकाळचा छानपैकी असा मस्त दिवा लावून घेतला, शुभम करोती म्हणून घेतलं. असं केल्यानंतर संध्याकाळी छान होतेच नाही का. तर मैत्रिणींनो, बघू शकता या पद्धतीने माझी संध्याकाळची दिवे लागण्याची वेळेची पूजा झालेली आहे. छान मस्त असे विठ्ठल रुक्माई, आजचा स्पेशल त्यांचा दिवस होता म्हणून बाजूला ठेवलेले होते. त्यांच्यासाठी छान कमलासन ठेवलेलं होतं. दोनही विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या छानपैकी ठेवलेल्या होत्या. आणि सकाळी जेव्हा अशी देवपूजा होते ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. कारण आमच्याकडे 13 दिवस सुतक होतं, त्यामुळे मला देवपूजा करता आली नाही. त्यामुळे आवर्जून सकाळी सगळे देव घासून पुसून लख्ख करून देवघर स्वच्छ करून आणि मग हे सगळं मी केलेलं होतं. चला तर मग मैत्रिणींनो, आत्ता मला साबुदाण्याची खिचडी करायची आहे. थोडेसे भांडे धुवायचे आहेत. छोटं मोठं काम राहिलेलं आहे, मी ते सगळं आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला परत एकदा भेटते. त्यानंतर मी मस्त गरमागरम साबुदाण्याची खिचडी करून घेतली. आमच्याकडे साबुदाण्याची खिचडी म्हणतात. माझ्या मैत्रीण मला सांगते की साबुदाण्याची उसळ म्हणतात त्यांच्याकडे, पण आमच्याकडे खिचडी म्हणतात बरं का. छान मस्त हिरव्या मिरचीची फोडणी दिली, त्यामध्ये बटाटा पातळ कापून टाकला. त्यानंतर मग चवीपुरता मीठ टाकलं, बटाटा थोडा वाफवून घेतला. त्यानंतर साबुदाणा टाकला, 1-2 मिनटासाठी फक्त परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि परत 10 मिनटासाठी ठेवली आणि परत उघडून हलवून परत 10 मिनटासाठी ठेवली. असं 20 मिनटामध्ये माझी छान मस्त खमंग अशी साबुदाण्याची खिचडी तयार झाली. तुमची रेसिपी काय आहे ती सुद्धा मला नक्की सांगा. त्यानंतर आलेला ज्या भाज्या होत्या त्या स्वच्छ करून घ्यायच्या होत्या म्हणून लगेच त्या कामाला लागले. कारण एकदा हातासरशी ते काम बाजूला करून घेतलं की ते कामही तितकंच पटकन होतं आणि आपला वेळही तितकाच मोकळा होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे किचन स्वच्छ करणं. तर किचन स्वच्छ करणं म्हणजे काय, तर किचन ओटा साफ करणं, भांडी घासणं आणि कचरा बाहेर काढणं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी संध्याकाळी करूनच झोपत असते, म्हणजे माझं दुसऱ्या दिवशीची सकाळ अतिशय सुंदर होत असते. जशी की मी तुम्हाला माझी आजची सकाळ दाखवली. छान मस्तपैकी उठले, फ्रेश झाले आणि गॅसला हळद कुंकू लावून माझ्या दिवसाची सुरुवात केली. असंच दिवसाची सुरुवात करत असाल तर खरंच खूप छान आणि मस्त वाटतं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे,
छान छान टिप्स बघावे लागतील, छान छान रूल फॉलो करावे लागतील आणि ते सगळं तुम्हाला फक्त स्नेहलता संदीप यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, मला छान छान कमेंट करायची आहे आणि तुमच्या चांगल्या चांगल्या मैत्रिणींना शेअर करायचं आहे. मग आता तुम्हीच ठरवा की तुमच्या चांगल्या मैत्रिणी कोण आहेत, त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना आवर्जून सांगा की तुम्ही मला हा व्हिडिओ बघायला सांगितलेला आहे आणि मला छान छान मस्त मस्त अशा कमेंट करा. म्हणजे तुमच्या छान छान कमेंट बघून मला माझं काम करण्याचा, माझे व्हिडिओ बनवण्याचा हुरूप वाढत असतो. तर या पद्धतीने मी आधी किचन स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग भांडे घासायला वगैरे घेतले. तर तुम्ही कसं करतात मला नक्कीच सांगा. बऱ्याचदा मी असं करते, आधी भांडी घासून घेते, त्यानंतर मग गॅस धुवून, किचन ओटा धुवून आणि सगळं पाणी काढते. पण मी कालच संध्याकाळी गॅसही पूर्ण स्वच्छ केलेला आहे, किचन ओटा स्वच्छ केलेला आहे, त्यामुळे अजिबात कुठेच काही कचरा वगैरे नाही आहे. त्यामुळे मग मी आत्ता फक्त वरून स्वच्छ कपडा मारून घेतलेला आहे आणि आता आहेत 2-4 भांडी, ती घासून घेते. हातासरशी 2-2 भांडी घासून घेतली ना की पसारा जास्त होत नाही. आणि आता मी एक आयडिया केलेली आहे, भांड्याची टोपलीच मी छोटी घेतलेली आहे, म्हणजे जास्त भांडी साठवून ठेवून आणि त्यानंतर ती स्वच्छ करायची कटकट डोक्याला राहत नाही. खरं तर प्रत्येकाला आपलं घर छान सुंदर मस्त स्वच्छ असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तर ते करण्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणजे जे आपल्याला अक्कल शिकवतात ना, तू घाण करते, तुझ्या घरात किती पसारा असतो आणि मग किती आळशी आहेस, पण त्यांना मला एक सांगायचं आहे की माझ्या घरातला पसारा मीच आवरते, माझ्या घरात पसारा पण मीच करते आणि मीच आवरते, तुम्ही कोणी आवरायला येत नाही. त्यामुळे मला ज्यावेळेस जमेल, ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस मी आवरत असते. त्यामुळे तुम्हाला जर कोणी म्हणत असेल ना, बाई तुझ्या घरात किती पसारा आहे, बाई तू किती आळशी झाली आहेस, बाई तू अशी, तिला म्हणावं माझ्या घरचं मीच आवरते, तुम्ही कोणी आवरायला येत नाही. त्यामुळे बोलू पण नका आणि मला शिकवू पण नका. माझा रूल सरळ आहे की तुम्ही मला करून मदत करत नाहीत ना, मग बोलायचाही तुम्हाला काही अधिकार नाही आहे. कारण माझी कामं कशी करायची आहेत आणि कोणत्या वेळीत करायची आहे ते मला खूप छान आणि मस्तपैकी माहिती आहे. त्यामुळे माझी कामं मी वेळच्या वेळी करते पण आणि आवरते पण. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला असं कोणी बोलतं ना, त्यावेळेस अजिबात कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. कारण आपण सगळ्या गोष्टी करतो तर आपणच, आपल्याला काय चुकीचं वाटतं बरोबर वाटतं ते आपण ठरवायचं, लोकांनी नाही. तर मित्रांनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आज आषाढी एकादशी निमित्त मी तुमच्यासोबत सकाळचा माझा किचनचा व्ह्यू, त्यानंतर सकाळी मी केलेली गॅसची पूजा, सकाळी केलेलं उंबरठा पूजन, त्यानंतर केलेली देवपूजा आणि बाजारात गेले होते मी, बाजारात काय काय शॉपिंग केली ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला एक सुंदर कमेंट करून सांगा. त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या चांगल्या चांगल्या मैत्रिणींना शेअर करा, ज्या मैत्रिणी बघू शकतील त्या. त्यानंतर ह्या व्हिडिओच्या खाली मस्त अशी कमेंट करायची आहे आणि कमेंटच्या बाजूला हा एक ऑप्शन दिसतो, तो नक्की तुम्हाला प्रेस करायचा आहे. आणि आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते मला नक्कीच सांगायचं आहे. बरं, आज मला आणि एक गोष्ट शेअर करायची होती. ह्या बांगड्या तुम्ही बघू शकता, ह्या बांगड्या मी मागच्या आठवड्यात घेतलेल्या होत्या, म्हणजे मला शिवमच्या बाबांनी घेऊन दिल्या होत्या. मला अशा पद्धतीच्या, म्हणजे या गावाकडे महिला घालतात अशा पद्धतीच्या बांगड्या खूप जास्ती आवडतात. तर माझा बड्डे होता लास्ट वीकमध्ये, तर शिवमच्या बाबांनी माझ्यासाठी ह्या स्पेशल गिफ्ट घेतलेल्या होत्या. याचा ब्लॉगसुद्धा मी टाकलेला होता. तर आजच्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.